या ना बाकी आता काय का मॅनेजर म्हणते अमरराव भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मं नमस्सामि सोपटिपन्नो भगवतो सावक संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वार्तेण कथं सभं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपे तृतीयंपे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपे तृतीयंपे यमहं वदामि तं वदेथ नमो तस् भगवतोऽर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमन संपूर्ण पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदान वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावाद वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मच्च प्रमाद ठाणा वीरमणि सिक्खापदं समादयामि त्रिसरणेन सद्विपंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शील सम्पादितव्यं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। काही बँकेत अधिकारी तर आहेच, परंतु पोलीस मध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात अशी बहुसंख्य मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहेत। हालाकीच्या परिस्थितीतून ते पुढे जाऊन आणखीन दुसऱ्याला प्रेरणा देतील यासाठी महेंद्र भाऊंनी आपले आयुक्त यांना सुद्धा आमंत्रित करून त्यांच्या सर्वांचा अभिनंदन स्वागताचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केला। आणि भगवान बुद्धाने हे सांगितलं की राजाचा जो धर्म असतो की आपल्या प्रजेचं रक्षण करणं आणि फक्त त्यांना अन्न वस्त्र न देता त्यांना समृद्ध कसं करता येईल। संतरीवर गेल्या अनेक वर्षापासून आमचा जन्मही नव्हता तरी कतरू सोरणे, निर्मलाबाई सोरणे, शांताबाई सोरणे यांच्यावर प्रेम करणारे आमच्या
सोनवणे परिवारावर प्रेम करणारे अनेक नागरिक ह्या वसतीमध्ये आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की जसा माझ्या वडिलाला सुखादुखामध्ये जसा जीव लावला, माझ्या आईला या ठिकाणी सगळ्यांना आमच्या सोनवणे परिवाराला जीव लावला, अशीच अपेक्षा सगळ्या आंबेडकर नगरमधील सगळ्या समाजाच्या नागरिकाच्या वतीनं करतो की आम्हाला देखील सोनवणे परिवाराला आपण असाच आशीर्वादाने भरभरून प्रेम देत राहाल अशी अपेक्षा नवीन वर्षाची व्यक्त करतो. 2024 मध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, आंबेडकर नगरच्या काही मायमावल्या असतील, काही नागरिक असतील, अनादानानं 2024 मध्ये माझ्याकडून कोणाचा काही अपमान झाला असेल तर 2024ला आपण ते विसरून जावावं आणि मी सुद्धा काही केलं असेल तर त्याची समाजाची माफी मागून 2025 मध्ये आपण एक चांगली नव्यानं सुरुवात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आज भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आणि सोनवणे मामा यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या शेषरावजी कदम साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमात 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय माताजी, सज्जन हो, आज फार महत्वाचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी. आता आपण बाबासाहेबांना आपल्याला बौद्ध केलेला आहे. त्या महाराजा इतिहास आता मंदिर थोडं सांगितलं आहे. 500 महाराजांना 28 पेशव्याला कापून टाकलं तर असं, आणि ते बी ब्रिटिश सरकारच्या काळा होता त्या कामात, आणि सरकारच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारनं आज कचरुजी सोनवणे यांचा जन्मदिवस आणि 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाच्या आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. खरं तर हा नवीन वर्ष, नवीन दिवस, जानेवारी महिना 1 तारीख आणि भीमा कोरेगावचा इतिहास जवळपास 1-2 व्यक्तींना या ठिकाणी आमचे कदम साहेब वगैरे यांना आपल्या समोर मांडला. आणि या वस्तीच्या इतिहासाबद्दल जे काही काम या ठिकाणी विकासाचं काम करण्यात आलं त्या माध्यमातून कचरुजी सोनवणे, त्यांचे चिरंजीव युवा नेते महेंद्र भाऊ सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांना देखील एक चांगल्या प्रकारे विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये या वार्डातच नव्हे परंतु या शहरामध्येही चांगल्या प्रकारे विकासाचं काम हाती धरून मंडळींचं सोनवणे परिवाराच्या तर्फे स्वागत. आणि आज आमचे मोठे बाबा दिवंगत कालकथित सोनवणे मामा यांच्या जयंती दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. नवीन वर्षाची सुरुवात ही शौर्य दिनाने होते. भीमा कोरेगावचा इतिहास या ठिकाणी बसलेल्या विचार मंचावर असलेल्या सर्वच पाहुण्यांनी सांगितलेला आहे. त्या शौर्य दिनाचं औचित्य साधून देखील तुम्हाला शौर्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, सर्वांचे मनोगत ऐकलं त्याबद्दल सोनवणे परिवाराच्या वतीने मी संदीप सोनवणे सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आज मुळात शौर्य दिन हा तर एक दिवस आहेच आहे, त्याचबरोबर आज फुले दाम्पत्य म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले
आणि त्यांच्या संगिनी माता सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींसाठी शाळा सुरू केली होती. त्या शाळेचा देखील आज वर्धापन दिवस आहे. ज्या काही मुलींना शिक्षणासाठी संधी नव्हती त्या काळात फुले दाम्पत्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याचाही मान सन्मान आज आपल्या या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे. त्या वर्धापन दिनाच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा. कारण मुलगी शिकली नसती तर आज आमच्या वहिनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिला मंडळ आपल्याला या ठिकाणी दिसलं नसतं. कारण प्रत्येक ठिकाणी इंग्रजांचा जो मोर्चा होता त्या काळात मुलींना शिक्षणाची व्यवस्था नव्हती. परंतु खेडेवाडी पुणे या ठिकाणी 1848 ला फुले दाम्पत्यांनी शिक्षणाची व्यवस्था सुरू करून दिली. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला शौर्य दिनाचं महत्व सांगितलं की 28,000 पेशव्यांना कापण्यासाठी महाराजांचं 500 सैन्यदल हे कोरेगावच्या जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीच्या काठी एक युद्ध झालं. 24 तासामध्ये पेशव्यांची जी सत्ता होती पुण्याची ती नष्ट करण्यात आली. आणि त्या शौर्य दिनाच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे की इंग्रजांना पुण्याला आपलं स्वतःच सत्ता स्थापन करता येत नव्हती. बऱ्याच वेळेस आक्रमण झाल्यानंतरही त्या पुण्यामध्ये इंग्रजांना स्वतःच राज्य निर्माण करण्यात नाही आलं. आणि मग त्यांनी सिद्धनाथ या महार सैनिकाशी एक करार केला. आणि त्या काळी आपल्या गळ्यामध्ये मडकं असायचं, पाठीला झाडू असायचा. तो करार झाला सिद्धनाथ महार या सैन्याच्या मध्ये आणि इंग्रज जो अधिकारी होता त्यांच्या सैन्यामध्ये करार झाला की आम्ही तुम्हाला पुण्यामध्ये तुमची सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करू. परंतु आमच्या मध्ये हे जे एक परंपरा रूढ झालेली आहे की गळ्यामध्ये मडका आणि पाठीला झाडू तुम्ही कंपल्सरी वापरायचं आहे. ज्या रस्त्याने जाताल तुम्ही त्या तुमचे पायाचे ठसे उमठायला नको म्हणून तुमच्या कमरेला झाडू राहील. रस्त्याने थुंकू नये म्हणून तुमच्या गळ्यामध्ये मडकं राहील. ते कायमस्वरूपी आमचं काढून टाकण्यात यावं. हा करार संपन्न झाल्यानंतर भीमा कोरेगावच्या जी नदी आहे त्या नदीमध्ये पाण्याच्या ऐवजी फक्त रक्ताचा झरा वाहत होता. असा हा शौर्य दिनाचा महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पुस्तकात नमूद करून दिलेला आहे. आणि त्यामुळेच आपल्याला आज 207वा हा शौर्य दिवस आपण साजरा करत आहोत. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल महेंद्र भाऊ यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.